तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संकेत वानखडे ITM युनिव्हर्सिटीमध्ये आपले सहर्ष स्वागत करतो। ITM युनिव्हर्सिटी ग्वालियर अत्यंत चांगली संस्था, तुमचे भविष्य त्या ठिकाणी तुम्हाला सिक्युअर करण्यासाठी। तर या ठिकाणी महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थी आपल्या ॲग्रिकल्चर ब्रांचला आहेत, ॲग्रिकल्चरमध्ये त्यांचं भविष्य घडलेलं आहे आणि आता सद्यस्थितीत सुद्धा त्या ॲग्रिकल्चर ब्रांचमध्ये शिकत आहेत। त्यामधीलच आपण एका विद्यार्थ्यासोबत आता थोडी बातचीत करणार आहेत, तर लगेच चला ओढूया त्याकडे। नमस्कार, तर तुझं नाव काय? नमस्कार, माझं नाव तन्मय मनोज जगताप आहे आणि कुठनं आहेस तू? महाराष्ट्रामधून? अहिल्यानगरमधून आहे, महाराष्ट्रामधून। अच्छा। आणि इथलं कोणत्या कोर्सला आहेस तू? मी तर MSc हॉर्टिकल्चर व्हेजिटेबल सायन्समध्ये आहे, महाराष्ट्रामध्ये। अच्छा। कशी काय ब्रांच ITMची? काय वाटलं तुला, नेमका एक्सपिरियन्स काय आहे तुझा ITMमध्ये येऊन? नाही, इथं खूप छान सराउंडिंग वगैरे भेटतं आणि शिक्षणासाठी उत्तम असं MScसाठी मला इथं म्हणजे भरपूर वावर जो आहे तो खूप चांगला आहे। आणि ॲग्रिकल्चरबद्दल जे शिक्षक लोक आहेत तेही खूप चांगल्यारीत्या शिकलेले आहेत, ICARमधून ॲक्रेडिटेड आहेत ते। आणि खूप म्हणजे मला महाराष्ट्रापेक्षाही आणखी इथं चांगलं वाटतं की इथं शिक्षण चांगलं आहे आणि आम्हाला जे ग्राउंड वगैरे जे अवेलेबल करून दिलं जातं रिसर्चसाठी तेही खूप चांगले आहे आणि अत्यंत शिकलेल्या लोकांखाली गायडन्स दिला जातो आम्हाला। अच्छा, म्हणजे ओव्हरऑल प्रॅक्टिकल नॉलेजसुद्धा भेटतं आणि लॅब्स वगैरे वेल डेव्हलप आहेत ITMमध्ये? हो, खूप वेल डेव्हलप्ड आहेत। इथं आम्हाला बऱ्याच प्रकारच्या ज्या मशीन्स वगैरे असतात त्या कशा ऑपरेट करायच्या व एक टीचर देऊन त्यासोबत आम्हाला गायडन्स खाली टीचर आम्हाला ऑपरेटसुद्धाही करू देतात। अच्छा, म्हणजे ओव्हरऑल बघता ITM युनिव्हर्सिटी ॲग्रिकल्चरसाठी अत्यंत चांगली त्या ठिकाणी आहे। हो, 100%। तर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, अतिशय ही चांगली ITM युनिव्हर्सिटी आहे। आपल्यासोबत तन्मय आहे, तन्मयने आपल्याला सर्व काही सांगितलेलं आहे। तो सुद्धा आता सेकंड इयरला आहे MSc हॉर्टिकल्चरच्या आणि तो सांगत आहे की इथं अत्यंत चांगलं त्या ठिकाणी प्रॅक्टिकल नॉलेज तुम्हाला भेटतं, लॅबसुद्धा वेल डेव्हलप आहे, त्यामुळे तुम्हालासुद्धा इथे येण्यास हरकत नाही। अनेक विद्यार्थी महाराष्ट्रातून इथं आलेले आहेत आणि त्यांचं भविष्य जे आहे त्या ठिकाणी त्यांनी घडवलेलं आहे। तर तुम्हीसुद्धा लवकरात लवकर ITM युनिव्हर्सिटीला व्हिजिट करा आणि आपली ॲडमिशन जी आहे ती त्या ठिकाणी डन करा आणि आपलं भविष्य सिक्युअर करा। धन्यवाद।